तर राजेंद्र हगवणेला 8 दिवसानंतर अटक करण्यात आली आहे। पण 8 दिवस तो नेमका कुठे कुठे फिरला यावर एक नजर टाकूयात। तर 8 दिवस राजेंद्र हगवणे नेमका कुठे कुठे फिरलाय। 17 मे रोजी तो कारणे औंध रुग्णालयात मृतदेह पाहण्यासाठी गेला। त्यानंतर अटकेची शक्यता लक्षात येताच त्याने कार बदलली। तर थार गाडीने मुहूर्त लॉन्स त्यानंतर पवना धरण परिसरातील बंडू फाटक फार्म हाऊसवर त्याचा मुक्काम होता। तर 18 मे रोजी थार गाडीने आळंदी आणि वडगाव मावळ परिसरात राजेंद्र हगवणे गेलेला होता, तिथे त्याने मुक्काम केलाय। त्याचबरोबर 19 मे रोजी त्याने गाडी बदलली। बोलेरो गाडीने सातारा जिल्ह्यात त्याने पलायन केलं, तर पुसेगाव इथे त्याने मुक्काम केलाय। 19 नंतर 20 मेला पुसेगावातूनही तो पसरणी मार्गे कोगनळीतील हॉटेल हेरिटेज मध्ये त्याने मुक्काम केलाय। तर त्यानंतर 21 मेला प्रीतम पाटील यांच्या शेतावर राजेंद्र हगवणे याने मुक्काम केलाय। म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तो राहिलेला आहे, फरार झालेला होता। 22 मे मध्ये तो पुण्यामध्ये दाखल झाला। तर 23 मेला पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरात तो अटक त्याला करण्यात आली आहे। स्वारगेट परिसरात 23 मे रोजी राजेंद्र हगवणेला अटक करण्यात आली।